नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील आज आपण 24 जून 2025ला झालेला शिफ्ट 1चा पेपर बघूया। पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची 6वी अनुसूची कोणत्या प्रदेशातील आदिवासी भागातील प्रशासनाशी संबंधित आहे? उत्तर ईशान्य भारत। खालीलपैकी कोणते मितीय सूत्र m⁻0 l⁻0 t⁻⁻2 आहे? उत्तर कोनीय प्रवेग। मार्च 2025 भारताने कोणत्या देशातून आयात केलेल्या 5 उत्पादनांवर अँटी डंपिंग शुल्क लागू केले? उत्तर चीन। वसाहतवादी राजवटीत शिक्षण मोठ्या प्रमाणात जनतेसाठी अगम्य राहिले। 1947च्या आसपास भारताचा साक्षरता दर किती होता? उत्तर 20% खाली। संगणक प्रणालीमधील इनपुट आणि आउटपुट उपकरणांमधील मूलभूत फरक कोणता पर्याय योग्यरित्या स्पष्ट करतो? उत्तर इनपुट डिव्हाइसेस वापरकर्त्यांना सिस्टममध्ये डेटा पाठविण्यास सक्षम करतात, तर आउटपुट डिव्हाइस वापरकर्त्यास प्रक्रिया केलेली माहिती परत संप्रेषित करतात। भारताच्या राष्ट्रपतींची पूर्व परवानगी मिळाल्यानंतरच लोकसभेत कोणत्या प्रकारची वैधानिक विधेयके मांडली जावीत? उत्तर मनी बिले। 67व्या GBM दरम्यान 2025-26 कालावधीसाठी एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? उत्तर अमरदीप सिंग भाटिया। केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत किती रक्कम वितरित केली जाईल? उत्तर रुपये 1 लाख कोटी। फेब्रुवारी 2025 इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचा CA इन पब्लिक सर्व्हिस पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर दीपक कुमार केडिया। वापरकर्ता व्हर्च्युअल रियालिटी वातावरणाशी संवाद साधत असलेल्या परिस्थितीचा विचार करा। खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण या विसर्जित वातावरणात नेव्हिगेशन आणि परस्पर संवादाचे प्राथमिक साधन असण्याची शक्यता कमी आहे? उत्तर ऑप्टिकल माऊस संगणकाशी जोडलेला आहे। खालीलपैकी कोणता भौतिक प्रदेश नर्मदा नदीच्या उत्तरेस आहे? उत्तर माळवा पठार। राज्याच्या खात्यांशी संबंधित भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचे अहवाल खालीलपैकी कोणाला सादर केले जातील? उत्तर संबंधित राज्याचे राज्यपाल। 2025 महिला हॉकी इंडिया लीगचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या शहराने केले? उत्तर रांची। खालीलपैकी कोणी 1606 उत्तर कोरोमंडल किनाऱ्यावरील पेट्टापुली येथे कारखाना स्थापन केला? उत्तर डच ईस्ट इंडिया कंपनी। तोफखाना हे खालीलपैकी कोणत्या लष्करी शाखेला दिलेले सामान्य नाव होते? उत्तर मुघल राजवंश। एक्सरसाइज डेझर्ट हंट 2025 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. सियाचीन ग्लेशियरजवळील हवाई दलाच्या स्थानकावर भारतीय हवाई दलाने हा सराव आयोजित केला होता। 2. त्यात भारतीय लष्कराचे पॅरा स्पेशल फोर्स, भारतीय नौदलाचे मार्कोस आणि भारतीय वायुसेनेचे गरुड कमांडो यांचा समावेश होता। 3. उच्च उंचीच्या पर्वतीय युद्धात संयुक्त ऑपरेशनल क्षमता वाढवणे हा प्राथमिक उद्देश होता। 4. या सरावात कॉम्बॅट फ्री फॉल्स आणि ओलीज बचाव कार्याचा समावेश होता। उत्तर 2 आणि 4 फक्त। 2025चा पुलित्झर पारितोषिक संस्मरण किंवा आत्मचरित्र खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर फीडिंग घोस्ट्स बाय टेस्सा हल्स।
जानेवारी 2025मध्ये खालीलपैकी कोणाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? उत्तर फैज अहमद किडवाई. खालीलपैकी कोणता स्तूप बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिलेला ठिकाण चिन्हांकित करतो? उत्तर धामेक स्तूप. जानेवारी 2025मध्ये 2025साठी इस्रोच्या आगामी मोहिमांवर उच्चस्तरीय आढावा बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? उत्तर डॉक्टर जितेंद्र सिंग. खालीलपैकी कोणत्या शहराने नोव्हेंबर 2024मध्ये युरोपियन राजकीय समुदाय शिखर परिषदेचे आयोजन केले होते? उत्तर बुडापेस्ट. खालीलपैकी कोणता थर्मोमेट्रिक गुणधर्म नाही? उत्तर पदार्थाचा रंग. औपनिवेशिक राजवटीत सार्वजनिक आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात जनतेसाठी अगम्य राहिल्या. स्वातंत्र्याच्या वेळी भारताचे अंदाजे आयुर्मान किती होते? उत्तर 30 ते 32 वर्षे. हर्षवर्धन कोणत्या प्राचीन प्रदेशातील होता? उत्तर ठाणेसर. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत विशेष उद्देश वाहन म्हणून करण्यात आली? उत्तर कंपनी कायदा 1956. भूमी संसाधन विभागानुसार मार्च 2025पर्यंत भारतातील किती गावांनी जमिनीच्या नोंदीचे संगणकीकरण पूर्ण केले आहे? उत्तर 6.25 लाख. 2024मध्ये भारताने पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केला. या दिवशी कोणता कार्यक्रम साजरा केला गेला? उत्तर चंद्रावर चांद्रयान-3चे यशस्वी लँडिंग. भौतिक अडथळे आणि मर्यादित प्रवेशामुळे भारतातील कोणता प्रदेश सर्वात कमी लोकसंख्येचा आहे? उत्तर उत्तर हिमालय लडाख प्रदेश. बी या मोठ्या अक्षराच्या ASCII मूल्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खालीलपैकी कोणती संख्या वापरली जाते? उत्तर 66. राज्यघटनेतील नागरिकत्वाच्या तरतुदी कधीपासून लागू झाल्या? उत्तर 26 नोव्हेंबर 1949. भारतातील थारच्या वाळवंटाने किती क्षेत्र व्यापले आहे? उत्तर 1,70,000 किलोमीटर वर्ग. खालीलपैकी कोणते कारण संन्यासी बंडाचे तात्कालिक कारण मानले जाऊ शकते? उत्तर हिंदू आणि मुस्लिम या दोघांमधील पवित्र स्थळांना भेट देणाऱ्या यात्रेकरूंवर ब्रिटिशांनी लादलेले निर्बंध. पिथोरा कलाकृती विशेषतः कोण रंगवतात? उत्तर लखारा. संतुलित आहाराबाबत कोणते विधान खरे आहे? उत्तर यामध्ये सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात असतात. 2024मध्ये सुरू करण्यात आलेल्या वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेशी संबंधित खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेचे उद्दिष्ट भारतभरातील संशोधन संस्थांसाठी 13,000हून अधिक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये डिजिटल प्रवेश प्रदान करणे आहे. 2. इन्फ्लिबनेट म्हणजेच माहिती आणि ग्रंथालय नेटवर्क या जर्नल्सच्या सदस्यता शुल्काशी संबंधित आर्थिक व्यवहार व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार आहेत. उत्तर फक्त 1. दिल्लीत विद्यापीठ अनुदान आयोगाची किती कार्यालये आहेत? उत्तर 3. संस्थानांतील अँग्लो इंडियन नोकरशहांना काय संज्ञा होती? उत्तर मुलकी नसलेले. कोणत्या अनुसूची आणि कलमामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि विस्तार समाविष्ट आहे? उत्तर पहिली अनुसूची कलम 1 आणि 4. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असलेल्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.